भीम विचाराचा अहो सवाल जवाबाचा खेळ रंगू द्या भीम विचाराचा आणि चला करूया जय जयकार काठी सूर्याचा सवाल जवाबाचा खेळ रंगू द्या भीम विचाराचा अहो सवाल जवाबाचा खेळ रंगू द्या भीम विचाराचा आणि चला करूया जय जयकार क्रांती सूर्याचा अरे शाहीर माझा रे, शाहीर माझा रे, राजी, राजी, हे शाहीर माझा रे, शाहीर माझा रे. चला करूया जय जयकार क्रांती सूर्याचा. म्हणजे या सवाल जवाबाच्या माध्यमातून क्रांती सूर्याचा म्हणजे बाबासाहेबांचा जय जयकार करायचा. मग सवाल जवाबाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. करायची का सुरुवात? पहिला सवाल टाकू काय मी? तुम्ही तुमची साथ पाहिजे. पहिला सवाल टाकू का? कारण आम्ही सवाल असे घेणार आहे, सवाल जवाब असे घेणार आहे की जे नॉर्मल नाही, लोकांना जास्त माहिती नाही अशा प्रकारचे सवाल जवाब या ठिकाणी आम्ही घेणार. जास्त नाही, दोनच. एक सवाल एक प्रश्न मी विचारणार, एक प्रश्न मी आमच्या दोघांनाही माहित नाही, आमच्या दोघांनाही माहित नाही, पण या ठिकाणी घेणार. हो झाले विद्वान बाबासाहेब, झाले विद्वान बाबासाहेब. बाबासाहेब विद्वान झाले, बाबासाहेब शिक्षण घेत होते. झाले विद्वान बाबासाहेब, जिंकल ज्ञानाला. झाले विद्वान बाबासाहेब, जिंकल ज्ञानाला. सवाल काय बघा, बोला बोला. अहो झाले विद्वान बाबासाहेब, झाले विद्वान बाबासाहेब, जिंकल ज्ञानाला. मग आभाळापरी आनंद सांगा झाला कुणाला. आनंद सांगा झाला कुणाला. शाहीर माझा रे, शाहीर माझा रे, शहरासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शहराने प्रश्न विचारलाय की विद्वान बाबासाहेब झाले, जिंकल ज्ञानाला आणि आभाळापरी आनंद सांगा झाला कोणाला. तर ज्यावेळी बाबासाहेब विद्वान झाल्यानंतर ज्यांना आनंद झाला होता त्याचं उत्तर मी शहरांना देतो. देऊ का? म्हणजे माझा प्रश्न कसा आहे की आपलं लेकरू ज्यावेळेस शिक्षण घेतं, विद्वान होतं, आईबाबाला तर आनंद होतोच, पण आईबापांव्यतिरिक्त असा कोण होतं की ज्यांना बाबासाहेब शिकल्याचा आनंद झाला, विद्वान झाल्याचा आनंद झाला? हा माझा सवाल. तुम्हाला माहित आहे? झाले विद्वान बाबासाहेब, जिंकल ज्ञानाला. मग आभाळापरी आनंद सांगा झाला कुणाला. आईबाप सोडून ना, आईबाप सोडून. तुमचा प्रश्न फार सुंदर आहे आणि त्याचं उत्तर पण मी देणार पण का. आई बापाला तर होतच. आई आणि विशेष म्हणजे असं झालंय की सोलापूरकरांना सोलापूरमध्ये येऊन प्रश्न टाकलाय, त्यामुळे सोलापूरकर बी उत्तर जाहीर तुम्हाला देणार.
अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजाने लेकराचं नाव झालं की आई बाप सोडून कुणाला आनंद झालाय शाळेने मला विचारलं तर ते उत्तर देतो की बाबासाहेब विद्वान झाल्यानंतर आनंद कुणाला जास्तीत जास्त झाला होता अहो सोडून आई बाप सोडून अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजाने सवाल जवाबसाठी बाळाकडून सुद्धा या ठिकाणी जिन्या काळे या बाळाकडून सुद्धा त्या उत्तर बरोबर आहेत पाठ्यामध्ये अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजाने साजन बेंद्रे यांचे लाडके शिष्य प्रकाश नावरे गावडी दरबार माझा शिष्य आहे माझ्या शिष्याकडून सुद्धा गुरु उत्तर देतोय म्हणून पक्षी झाले पाठ्यामध्ये अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजाने आता आनंद कोणाला झाला मला अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजाने आई बाप सोडून आई बाप सोडून शिक्षक सोडून हा भाऊबंद सोडून नातेवाईक सोडून तेच उत्तर मी तुम्हाला देणार अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजाने मग हत्तीवरून वाटली साखर कोल्हापुराच्या राजाने आई वडिलांनी नाही शिवम जोडकामळे मेंबर यांच्या वतीनं सुद्धा हे उत्तरासाठी बरं झालं आई वडील नाही भावकी नाही दादा भावकी नाही पै पाहुणं नाही जातीचं नाही शेजारी नाही रक्ताचं नाही पण विचारांचं नातं असं होतं की ज्यावेळी बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले शाहू महाराजांना आनंद झाला शाहू महाराजांनी अख्ख्या नगरीमध्ये अंबारावरती बसून हत्तीवरती बसून संपूर्ण जाती धर्माला साखर वाटली होती की बहुजनाचं बोगस बॅरिस्टर होऊन आलं तर हे उत्तर आहे साहेब हत्तीवरून वाटली साखर कोल्हापुराच्या राजाने शाहीर राजा रे शाहीर राजा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा कारण आई बापाला तर आनंद होणारच भावला आनंद होणारच पण तुम्ही सुद्धा मला फार तळागाळातला प्रश्न विचारला होता तर माझं पण कर्तव्य बनतंय तुम्ही माझ्या गावात आलात माझाही तुमचा पाहुचार करणं माझं काम आहे माझाही एक प्रश्न तुम्हाला टाकणं गरजेचं आहे बरोबर आहे ना बरोबर का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोलापूरकरांचा प्रश्न टाकतोय टाकून टाकून तुम्ही काय प्रश्न टाकणार प्रश्न कारण अहो सोळा गटूड ज्ञानाचे शाहीर बोलताना बोलले टाकून टाकून तुम्ही काय प्रश्न टाकणार दावला सुरवे शेठजी यांच्याकडून 500 रुपये शाहीर बोलले की असं टाकून टाकून तुम्ही काय प्रश्न टाकणार तर माझा एक प्रश्न आहे साहेब अहो सोळा गटूड आता ज्ञानाचं होऊ नका धीम सोळा गटूड ज्ञानाचं होऊ नका धीम प्रश्न आहे का की काय त्यांना विचारतोय अहो सोळा गटूड ज्ञानाचं होऊ नका धीम आणि सांगून द्यावं जगात पहिला कुणी घातलाय जय भीम
अहो सांगून द्यावं जगी कुणी पहिला घातलाय जय भीम. साहेब आज तुम्ही मला भेटलात की मी जय भीम म्हणतो. साहेब भेटले की साहेबांना आपण जय भीम करतो. साहेब भाषणाला उभारले की साहेब पहिल्यांदा जय भीम करतात. साहेब गलीतून चालले तर आखी गेली जय भीम करते. पण हे आता आपलं झालं. पण बाबासाहेब जिवंत होते. बाबासाहेब जिवंत असताना सुद्धा जय भीम हा नारा होता. असं नाही की बाबासाहेब नसताना आपण जय भीम गर्वानं करतो. पण बाबासाहेब हयात असताना बाबासाहेब जरी पुन्हा आले तरी गर्वानं बोलायचे हो जय भीम. चला एकदा जोरदार आवाज बोला जय भीम. आवाज जोरदार झाला पाहिजे जोरदार. सोलापूरच्या शहराला प्रश्न टाकलाय उस्मानाबादकरांना. उस्मानाबादकरांना बी कळलं पाहिजे की सोलापूर आहे लक्षात. हे सोलापूर आहे सोलापूर. जोरदार आवाज बोला जय भीम. या शाहीर या पुढे त्या उत्तर द्या. सोलापूर तुमचं गाव आहे, माझा आजोळ आहे. माझ्या गावापेक्षा जास्त माझा वेळ माझ्या आजोळात गेला. तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. मी विचार करतोय म्हणजे मी वाचलेलं आहे मी लक्षात द्यायला. पण तरी पण मी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा आशीर्वाद असावा. जोरदार टाळ्या असावा. भीम विचार मानत होता असा एक अनुयायी खास. बाबासाहेबांचे विचार प्रश्न लयच आवड विचारला. माझा तरी सोपा होता. भीम विचार म्हणणारा असा अनुयायी खास. अरे भीम विचार म्हणणारा असा अनुयायी खास. ज्याने घातलाय पहिलाय जय भीम